कॉमेडियन कुणाल कामराला 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता खार पोलीस स्टेशनला हजर राहण्याचं पोलिसांचं समन्स। कामराने वकिलामार्फत मागितलेली 2 एप्रिलपर्यंतची मागणी फेटाळली। इंद्रजित सावंत यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली। कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या चौकशीत उलगडा, मोबाईलमधील डेटाही डिलीट केल्याचं मान्य। संतोष देशमुखांची हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुलेची कबुली। खंडणी वसुलीमध्ये अडथळा आणल्याने केला खून। देशमुखांनी प्रतीक घुलेला वाढदिवशीच मारहाण केल्यामुळे राग आल्याचं दिलं कारण। सुदर्शन घुलेच्या कबुलीने कराड आणि धनंजय मुंडेंचाही कटातील सहभाग स्पष्ट। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा दावा। धनंजय मुंडेंनाही हत्येच्या खटल्यात 6 आरोपी करण्याची मागणी। छत्रपती शिवरायांसोबत वाघ्या कुत्रा होता की नाही हा वाद करणं गैरलागू। होळकरांचे वंशज भूषणसिंग राजे होळकरांची भूमिका। तुकोजीरावांनी वाघ्यासाठी नाही तर शिवसमाधीसाठी निधी दिल्याचा दावा। ऐतिहासिक पुरावे नसले तरीही लोकांचं भावनिक नातं आहे, जास्तीचं खोदकाम करू नये। वाघ्याच्या समाधीवरती खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण। संभाजीराजे आणि भिड्यांनी एकत्र बसून निर्णय घेण्याचाही सल्ला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज। नागपूर दंगलींच्या पार्श्वभूमीवर सायबर सेलकडनं सोशल मीडियावरती पाळत बेभान फॉरवर्ड सायबर सेलचा इशारा। शिंदेंना ताकद देऊ नका, ते घात करतील असं सांगणारेच आज शिंदेंच्या भोवताली संजय राऊतांचं निरीक्षण। मोदी शहांचं छप्पर उडेल तेव्हा गुवाहाटीला जावं लागेल, राऊतांचा इशारा। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या व्यंगचित्राचे पोस्टर्स लावल्याबद्दल गुन्हा दाखल। अलका चौकातल्या पोस्टरवर राज्यात रिक्षा, गुवाहाटी, दाढी या शब्दांना बंदी आहे का असा सवाल विचारल्यामुळे रंगली चर्चा। पुण्यामध्ये महावितरणची धडक कारवाई। 25 दिवसांमध्ये तोडला 29,000 ग्राहकांचा वीज पुरवठा। बिल न भरणाऱ्या ग्राहकांना ऐन उन्हाळ्यात महावितरणचा झटका। आग्र्याची ओळख मुघलांमुळे नाही तर छत्रपती शिवरायांमुळे। यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा। आग्रा शहर मुघलांच्या आधीपासून राधा आणि कृष्णाचं असल्याचे दाखले, योगींची स्पष्टोक्ती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।